राहुल गांधींची मानसिकता अराजक आहे। भाजप नेते नितीन नवीन यांनी राहुल गांधींवर घणाघात केला आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा भारतीय जनता पक्षाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नवीन यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नितीन नवीन म्हणाले की राहुल गांधींचं आजचं विधान अत्यंत दुर्दैवी असून ते त्यांच्या अराजक मानसिकतेचं दर्शन घडवतं। भारतीय राजकारणात मर्यादा आणि सामाजिक सलोखा अत्यंत महत्त्वाचा आहे। अशा परिस्थितीत त्यांचे विधान खेदजनक आहे। सततच्या निवडणूक पराभवातून आलेली हताशा आता त्यांच्या स्वभावात आणि चरित्रातही उमटू लागली आहे। याच निराशामुळे ते अशी विधानं करण्यास हतबल झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे। राहुल गांधींची मानसिकता अराजक झालेली आहे। राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करताना देश संकटात असताना मोदी तिकडे मजा करतायत अशा स्वरूपात त्यांनी टीका केली होती। मोदी जी का आज का बयान बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और कहीं न कहीं उनकी अराजकतावादी मानसिकता को दिखाता है। मैं मानता हूं कि भारतीय राजनीति में जहां सूचिता, सामाजिकता और कहीं न कहीं एक दूसरे को सम्मान देने की प्रक्रिया है, उसमें उनका यह बयान बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। मैं मानता हूं कि लगातार हो रही हार, निराशा कहीं न कहीं उनके स्वभाव और उनके चरित्र में दिख रहा है और यही हताशा और निराशा आज उनके इस सब तरह के शब्दों के बयान आ रहे हैं। दरम्यान शरद पवारांनी आता पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। जगात भारताची प्रतिमा जपण्याचं काम मोदी करतायत असं पवार म्हणाले। तर शरद पवार आपल्या भूमिका मांडत असतात, मात्र या भूमिकेशी सहमत नसल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलंय। आज देश एका वेगळ्या दिशेने चालला। नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत। काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही। तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही। बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील, कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे। म्हणून तर सीबीआयचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्ष नेते त्या समितीवर आहेत, त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले। मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे। ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे। आणि म्हणूनच पवार साहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका, प्रधानमंत्री परदेशात